महाराष्ट्र के अकोला समेत पूरे राज्य में साल 15 दिन पहले ही कृषि केंद्र पर बीजों की बिक्री शुरू हो गई है। कपास के बीज की खरीद को लेकर किसानों को घंटों लाइनों में खड़ा रहना पड़ रहा है। जब किसानों से बातचीत की गई तो उनका कहना है कि लंबी लाइनों में लगने के बाद भी उनको बीज के 1 या 2 पैकेट ही मिल रहे हैं, जिसकी वजह से किसान काफी ज्यादा परेशान है। सुनिए। बियाना नहीं मिल रहा है, सिर्फ 2 पैकेट दे रहे कृषि सेवा केंद्र वाले। हर जगह एक पैकेट, 2 पैकेट, 3 पैकेट, बस ऐसे ही हर कृषि सेवा केंद्र पे यही परिस्थिति है। तभी इसमें कैसा का चले लेना है। 17 एकड़ खेती है। कितना लगता है बियाना? बियाना हमको लगता है 60, कम से कम 50 से 60 थैल्या लगते बियाणे। एकरी 3.5 थैल्या आसपास लागतात। आता याला पर्याय म्हणून कसं? पर्याय म्हणून काय करावं, काय पेरावं? इसको पर्याय किस तरीके से? अभी रोज आना पड़ेगा, 2 थैल्या लेके जाना पड़ेगा। कितने बजे से आए आप? 11 बजे से आए हुए। शासनाकडून आता उद्यापासून म्हणजे 15 तारखेपासून शेतकऱ्यांना बियाणे विक्रीची परवानगी मिळालेली आहे। आमचं आवाहन हेच आहे की शेतकऱ्यांनी बोंडअळीचा प्रभाव होऊ नये याकरता 1 जूनपासूनच त्याची पेरणी करावी, परंतु शेतकऱ्यांना वेळेमध्ये बियाणं उपलब्ध व्हावं आणि त्यांना पुरेसा वेळ मिळावा याकरता आपण 15 तारखेपासूनच त्याची विक्री करत आहोत। आणि शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर त्याची लागवड करावी, परंतु हे करत असताना विशिष्ट वाणाचा शेतकऱ्यांनी आग्रह धरू नये। सर्व वाण हे संशोधित असून उत्पन्नामध्ये त्याच्यामध्ये फार तफावत नाही। जर कुणी दुकानदार किंवा निविष्ठा विक्रेता जास्त दरामध्ये विक्री करत असेल, डुप्लिकेट विकत असेल, तर शेतकऱ्यांनी समोर येऊन कृषी विभागाशी त्याची तक्रार करावी। आम्ही निश्चितच त्याची दखल घेऊ आणि अशा दुकानदारावर आम्ही कारवाई करू। उद्याचं नियोजन काय असेल? भरारी पथकं वगैरे कशा पद्धतीनं तयारी केलेली आहे खरीप हंगामासाठी? ज्या ठिकाणी बियाणे पोहोचणार आहे अशा ठिकाणी आम्ही सर्व कर्मचारी वगैरे नियुक्त केलेले आहेत। 7 भरारी पथकं हे तालुका स्तरावर आहेत, 1 भरारी पथक हे आमचं जिल्हा स्तरावर आहे, ते सर्व जिल्हाभर फिरणार आहे। जर अशा ठिकाणी कुठेही अनुचित प्रकार जर घडला तर त्याची आम्ही दखल घेऊ आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करू। अगर ये वीडियो आपको पसंद आया है तो इसे लाइक ज़रूर करें। अगर चैनल अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो कर लें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन भी दबा दें।